ती मोठी सेवा करू शकत नसला तर चिंता करायची अजिबात गरज नाही. कारण स्वामी आणि दत्तात्रय प्रभूंच्या सर्वात मोठी सेवा म्हणजे सतत नामस्मरण. नामस्मरण अनेक जणांना घरकाम, बाळ, नोकरी, परिस्थिती यामुळे दत्त जयंती सप्ताह मोठ्या सेवा करता येत नाही. काही पारायण, व्रत, भजन, दीपदान काहीच करायला वेळ नाही. पण हे स्वामींच्या दृष्टीने अजिबात कमी नाही. कारण स्वामी म्हणतात, भक्ताने प्रेमाने घेतलेले एक नाम 1000 सेवा करण्यासारखे आहे. नामातच परमेश्वराची संपूर्ण शक्तिस्थान आहे. तुमच्या घरात स्थिरता, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दत्तगुरूंची कृपा सहज प्राप्त होते. मन स्वतःहून शांत आणि समाधानशील बनते. आणि सर्वात महत्त्वाचे, यासाठी वेळ, जागा, खर्च काहीच लागत नाही. तर ते नामस्मरण कसे करायचे, तर आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे. सकाळी उठताच 2-3 मिनटं किंवा 5 मिनटं श्री गुरुदेव दत्त ह्या नामाचा जप करा किंवा श्री स्वामी समर्थ ह्या नावाचा जप करा. घरकाम करताना दत्त 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 नामाचा जप करा. तुम्हाला जर बाळ असेल, बाळाला झोपवताना शांतपणे जप करा. तेही नामस्मरण होईल आणि बाळावरही संस्कार होतील. रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचं नाम घ्या. हेच पुरेसे आहे. स्वामी एवढ्याने अफाट कृपा करतात. यावर्षी तुमच्याकडून मोठ्या सेवा नाही झाल्या तरी मन खचू नका. अंतःकरणाची सेवा सर्वात मोठी सेवा आहे. स्वामी नामावर प्रसन्न होतात. दत्त जयंती सप्ताह म्हणजे कर्मकांड नाही, तो भक्तीचा उत्साह आहे. जर तुम्हाला माझा संदेश, मी जे हे सांगितलं नामस्मरण कसं करा, हे जर आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ज्यांना कोणाला नामस्मरण करायची आहे किंवा सेवा करायची खूप इच्छा आहे पण त्यांच्याकडून सेवा होत नाही आहे, त्यांनी अजिबात मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका आणू नका आणि निस्वार्थ भावनेने दिवसभर तुम्ही नामस्मरण करा. व्यर्थ बडबड करण्यापेक्षा स्वामींचं घेतलेलं नाम कितीतरी पुण्याचा साठा होईल. तुम्ही नामस्मरण करा. नाही तुमच्याकडून पारायण होते, नाही तुमच्याकडून गुरुचरित्र होते किंवा नाही तुमच्याकडून केंद्रात, मठात, दत्त मंदिरात जाणं होते, फक्त स्वामी नाम घ्या आणि दत्तांची कृपा मिळवा. कारण की दत्तकृपा सगळ्यात मोठी कृपा आहे. ज्यांना दत्तकृपेची अनुभूती आली त्यांना सर्वात मोठी दत्त महाराजांची कृपा झाली. तर चला